नमस्कार मित्रांनो. कधीकधी आपण एखाद्या मोठ्या संकटातून अगदी सहज सुटतो आणि याची आपल्याला कल्पना सुद्धा नसते. आपल्याही न कळत आपल्याला त्या संकटातून नक्की कोण सोडवतं? नियती, देव की काळ वेळाची गणितं? एखादी व्यक्ती एखाद्या मोठ्या संकटातून अगदी सहज सुटली की आपली जुनी माणसं म्हणतात की तुझा काळ आला होता पण तुझी वेळ आली नव्हती म्हणून तू वाचलास. अगदी अशीच घटना आपल्या कथेतील नायक सिद्धेश सोबत घडली. मित्रांनो, आजच्या कथेचं नाव आहे तुला कुणी घ्यायला आलं म्हणजे. कथेच्या लेखिका आहेत प्रणाली पाटील पुष्पकन्या. कथेला आता सुरुवात करू. सिद्धेशला आज राखणदारीसाठी काकांच्या शेतावर जायचं होतं. त्याचं कारण काका आजारी होते आणि म्हणूनच सिद्धेशला आज जावं लागणार होतं. मन नसतानाही निरुत्साहीपणे त्याने कंदील दिवा उचलला आणि शेताकडे जाणारी वाट धरली. सिद्धेश बीड जिल्ह्यातील एका गावात राहत होता. सिद्धेशचे वडील आणि काका दोघेही शेती करत होते. सिद्धेश त्याच्या आईवडिलांचं एकुलतं एक अपत्य. सिद्धेशच्या काकांना 2 मुलं होती. काकांचा छोटा मुलगा शिक्षणानिमित्त नेहमी घराबाहेरच असायचा आणि त्यांचा मोठा मुलगा मंगेश तालुक्याला कामाला होता. मंगेश आणि काका दोघं मिळून ऊसाची शेती करायचे. सिद्धेश सुद्धा आपल्या वडिलांसोबत ऊसाची शेती करायचा. सिद्धेशच्या घरी त्याचं एक माकड होतं. त्याचं नाव मोती. ते माकड अगदी गुणी आणि माणसाळू होतं. ते नेहमी सिद्धेशच्या सोबतच असायचं. सिद्धेशचं नुकतंच शिक्षण पूर्ण झालं होतं. त्यांचे आणि काकांचे संबंध फारच जिव्हाळ्याचे होते. सिद्धेशच्या काकांचे घर सिद्धेशच्या घरापासून अगदी 10 मिनिटांच्या अंतरावर होतं आणि काकांचं शेत काकांच्या घराच्या 20-25 मिनिटांच्या अंतरावर होतं. त्यांची घरं जरी वेगवेगळी असली तरी त्यांची मनं अजून वेगळी झाली नव्हती. कधीही कुणाला गरज पडल्यास दोघे भाऊ एकमेकांना मदत करायला धावून जायचे. एके दिवशी रात्री काकांचा अचानक फोन आला. सिद्धेशच्या वडिलांनी काकांशी काही वेळ फोनवर बोलून सिद्धेशला हाक मारली. सिद्धेश धावतच वडिलांकडे आला. तसे सिद्धेशचे बाबा म्हणाले, सिद्धू, आज काकांची तब्येत जरा बरी नाहीये आणि मंगेशला यायला उशीर होईल. तो तालुक्याहून येईपर्यंत आज काकांच्या शेतावर राखणदारीला तू जा आणि मंगेश आला की तू घरी परत ये. पण तो शेतावर पोचला की मगच तिथून निघ. त्याआधी तिथून निघू नकोस, कळलं का? सिद्धेशला खरं तर जावंसं वाटत नव्हतं. त्याला कंटाळा आला होता, पण शेतावर जावं तर लागणारच होतं. त्याने कंदील दिवा उचलला आणि सोबत एक जाड चादर घेतली. हिवाळ्याचे दिवस होते. तो शेतावर जायला निघाला. त्याच्यासोबत नेहमी असणारं त्याचं लाडकं माकड आज त्याच्या बरोबर नव्हतं. सिद्धेशने सुद्धा त्याला बोलावलं नाही. बाहेर खूपच थंडी पडली होती. धुकं सुद्धा भरपूर पडलं होतं. शेतावर जाताना काकांना भेटून जाऊया या विचाराने सिद्धेशने आपली पावलं काकांच्या घराकडे वळवली. कंदील दिव्यामुळे बऱ्याच अंतरावरचं स्पष्ट दिसत होतं. सिद्धू 10 मिनिटातच काकांच्या घरी पोचला. घरात शिरताच घरातील ऊब त्याला जाणवू लागली. आता परत जाऊच नये असं त्याचं मन त्याला सांगत होतं. तो काकांकडे गेला. काका एका खाटेवर चादर घेऊन झोपले होते. सिद्धेश त्यांच्या जवळ गेला. तसे काकू म्हणाल्या, अहो, सिद्धेश आलाय तुम्हाला भेटायला, पाहिलत का? तसे काकांनी कूस बदलली. कसे आहात काका तुम्ही? आराम करा. मी शेतावर जात होतो, म्हटलं तुम्हाला भेटूनच शेतावर जाऊया, सिद्धेश म्हणाला. भैर पोरा, आता मी बरा आहे. मंग्या येईपर्यंत आपण सोबत शेतावर थांबूया, काका म्हणाले. काहीही काय काका, तुम्ही अजून सुद्धा जरा अशक्त दिसताय. तुम्ही आराम करा, मी जातो. मंगेश आला की मी घरी जाईन. सकाळी पुन्हा तुम्हाला भेटायला येईन. बरं, जेवलात ना? सिद्धेशने विचारलं. हो पोरा,
आत्ता जेवूनच झोपलो होतो. तू जेवलास ना की असाच पळत आलास? काकांनी विचारलं. हो काका, मी जेवूनच आलो आहे. चला येतो मी, सिद्धेश म्हणाला. अरे तुझं माकड नाही आलं सोबत? काय नाव त्याचं? मोती, काका म्हणाले. नाही, ते आज नाही आलं. चला येतो मी, इतके बोलून सिद्धेश कंदील दिवा आणि चादर घेऊन घराबाहेर पडला. घरातून बाहेर येताच त्याला प्रचंड गारवा जाणवू लागला. आता थंडी फारच वाढली होती आणि या थंडीत शेतावर जायला लागत असल्यानं तो वैतागला होता. अशा थंडीत मस्त चादर घेऊन उबदार बिछाण्यात झोपून स्वप्न पाहण्याची मजाच वेगळी असते. पण आज या थंडीत त्याला शेतावर थांबावं लागणार होतं. मनातल्या मनात स्वतःशीच बोलत सिद्धेश चालत होता. सिद्धेशचं सुद्धा शेत होतं, पण त्यांनी शेतावर राखणदारीसाठी एक गडी ठेवला होता. त्यामुळे सिद्धेश आणि त्याचे वडील राखणदारीला जात नसत. पण कधी मज्जा म्हणून सिद्धेश मित्रांसोबत त्यांच्या शेतावर जायचा. मनात विचार करत करत सिद्धेश शेतावर पोचला. शेताच्या मध्यभागी थोडी मोकळी जागा होती. तिथे 4 बांबू बांधून एक छप्पर केलं होतं. त्याखाली एक लाकडी खाट ठेवली होती. खाटेवर एक जाड चादर अंथरली होती. शेजारीच शेकोटीचं सामान ठेवलं होतं. सिद्धूने कंदील दिवा खाटेशेजारी ठेवला आणि अंगावर चादर घेऊन खाटेवर पडला. कंदील दिवा आहे ना, मग कशाला शेकोटी पेटवायची, असा विचार त्याच्या मनात आला. शेकोटी पेटवण्याचा सुद्धा त्याला आळस आला होता. थंडी फार वाढली होती. त्याला हुडहुडी भरली होती. असल्या वातावरणाने सिद्धेश गाढ झोपेत शिरणारच होता की तोच त्याच्या खांद्यावर कोणाचा तरी हात पडला. सिद्धेश घाबरून खाडकन जागा झाला. अचानक झोपेतून उठल्यामुळे त्याचं हृदय जोरानं पळत होतं. त्याला धाप लागली होती. घाबरून त्याने समोर पाहिलं, पण समोर त्याचे काका उभे होते. काका? एवढ्या रात्री आणि तेही आजारी असताना इथे कसे आले? सिद्धेशच्या मनात विचार चमकून गेला. काकांना पाहून सिद्धेशला आश्चर्य वाटलं. अहो काका, तुम्ही आजारी असताना तुम्ही इथे कशाला आलात? बरं, या बसा इथे, सिद्धेश म्हणाला आणि आपल्या शेजारी जागा मोकळी करून त्याने काकांना तिथे बसवलं. काका, काय हे? तुमची तब्येत बरी नसताना तुम्ही इथे कशाला आलात? मंगेश येईलच की इतक्यात, उगाच त्रास करून घेतलात, सिद्धेश परत म्हणाला. अरे असू दे रे, किती वेळ एकटाच बसणार तू या अंधारात? मला ते बरं वाटलं नाही. मी म्हटलं तुला सोबत म्हणून यावं, काका म्हणाले. सिद्धूने आपल्या अंगावरची चादर काढून काकांच्या अंगावर दिली आणि तो परत म्हणाला. काका, हे बरं नाही. तुम्ही आत्ताच्या आत्ता घरी जा. मी आहे इथे, तुम्ही चिंता करू नका. मंगेश येईलच ना इतक्यात. असू दे रे, मी थांबतो इथेच. मी बरा आहे आता. मंगेश आला की आपण सोबतच घरी जाऊ. तोपर्यंत माझ्यासोबत गप्पा मार. पोरा, खरं तर जंगलात असं एकटं थांबू नये. तुला कुणी घ्यायला आलं म्हणजे, असं म्हणून काकांनी आपल्या अंगावरची चादर पुन्हा सिद्धेशच्या अंगावर दिली. त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. खूप वेळ ते दोघं गप्पा मारत बसले होते. थंडी आता खूपच वाढली होती. सिद्धेश कुडकुडत होता. काका तसे दणकट होते, पण एवढ्या थंडीत तर एखादा पैलवानगडी सुद्धा कुडकुडेल. पण काका तर असे आरामात बसून गप्पा मारत होते जसं की त्यांना थंडी वाजतच नव्हती. सिद्धेशला आश्चर्य वाटलं. काका आजारी आहेत असे घरी म्हणत होते आणि इथे तर अगदी धडधाकट दिसतायत. इथे या थंडीत मी कुडकुडतोय, पण काका तर अगदी आरामात गप्पा मारतायत. गप्पा मारता मारता सिद्धेशचं विचारचक्र सुरू होतं. सिद्धू, चल रे, थोडं शेताच्या आसपास फिरून येऊ. शेतात एक चक्कर मारून येऊ. चांदणं पण बघ कसं मस्त पडलंय. तू तर कुडकुडतोयस. काय तुम्ही आजकालची पोरं ते बाहेरचं फास्ट फूड काय ते खाता म्हणून तुमची तब्येत अशी नाजूक होत चाललीये. चल जरा फिरून येऊ, म्हणजे जरा चालल्यावर तुझ्या अंगात ऊर्जा निर्माण होईल आणि थंडी कमी होईल, काका म्हणाले. काकांचं बोलणं ऐकून सिद्धेश काहीही न बोलता उठला. त्याला थंडी तर खूप वाजत होती, पण काकांचं एवढं भजन ऐकून त्याने अंगावरची चादर बाजूला टाकली
आता काका आणि सिद्धेश शेताच्या बांधावरून गप्पा मारत फिरू लागले. अंधार खूपच होता, पण चांदणं असल्यानं पायवाट स्पष्ट दिसत होती. सिद्धेशला खरं तर काकांच्या सोबत गप्पा मारण्यात काहीही रस नव्हता. त्याला सारखं वाटत होतं, काय हे काका उगाच कशाला आले? एकतर घरून इथे शेतात पाठवलं, घरी असतो तर मस्त झोपलो असतो. बरं ते नाही तर नाही, पण शेतातील खाटेवर सुद्धा सुखानं झोपून दिलं नाही. इथे पण आले. उगाच एवढ्या रात्री कोणी गप्पा मारत फिरतं का? काय हे काका पण ना, शी बाबा, आलिया भोगाशी. गप्पा मारत मारत दोघं एवढ्या मोठ्या शेताला एक प्रदक्षिणा घालून परत त्याच जागी आल्यावर काका म्हणाले, सिद्धेश, चल जरा जवळच्या रानात फिरून येऊ. सिद्धेशला काकांचा वैताग आला होता, पण काकांना उलट कसं बोलणार, म्हणून काका जे सांगत होते ते सिद्धेश वैतागून का होईना पण करत होता. त्याचं काकांच्या बोलण्याकडे मुळीच लक्ष नव्हतं. चालत चालत ते दोघं आता जंगलात शिरले. एवढा वेळ चांदण्यांचा प्रकाश होता म्हणून चालताना काही वाटलं नाही, पण जसं ते जंगलात शिरले तसा चांदण्यांचा प्रकाश विरळ झाला. गर्द झाडीमुळे जंगलात घनदाट अंधार पसरला होता. काका आपल्याच धुंदीत गप्पा मारत होते. काकांचं बोलणं मध्येच थांबवत सिद्धेश म्हणाला, काका थांबा, आपण तर जंगलात शिरलो आहोत. पहा किती अंधार आहे, पायवाट सुद्धा नीट दिसत नाहीये. तुम्ही थांबा इथे, मी धावत जाऊन कंदील दिवा घेऊन येतो, आलोच 2 मिनिटात, असे म्हणत काका काही बोलण्याआधीच सिद्धेश धावत सुटला. धावत धावत तो शेतात आला. खाटे शेजारील कंदील दिवा उचलून तो पुन्हा तसाच धावत जंगलाच्या दिशेने पळत सुटला. त्याला धाप लागली होती. तेवढ्यात त्याला मागून कोणीतरी ओरडत साद घालत असल्याचं जाणवलं. तो जागीच थांबला. कोण साद घालत आहे हे पाहण्यासाठी तो मागे वळाला. काकांच्या शेतातून काकांचा मोठा मुलगा मंगेश धावत सिद्धेशच्या दिशेनं येत होता. 2च मिनिटात मंगेश सिद्धेशच्या जवळ आला. काय रे सिद्ध्या, लेका येडा का खोळा तू? कधीपासून तुला हाका मारत होतो, तू थांबत का नव्हतास? आणि त्यात हा कंदील दिवा घेऊन कुठे निघालास एवढ्या रात्री? अरे लेका, कोणी एवढ्या रात्री जंगलात जातं का? काय रे बाबा सिद्धू तू? मंगेश म्हणाला. बरं झालं तू आलास, मी जंगलात जाऊन काकांना घेऊन येतो. ते बिचारे तिथे अंधारात उभे असतील, आलोच मी, असे म्हणून सिद्धेश पुन्हा धावू लागला. तसा मंगेश त्याच्या मागे पळत आला. त्याने सिद्धेशच्या दंडाला पकडून स्वतःकडे ओढून घेतलं आणि मंगेश म्हणाला, अरे सिद्ध्या, येडा झाला की काय? जंगलात कुठं चाललायस? अरे आबा तर घरीच आहेत ना. अरे पण काका तर जंगलात थांबलेत, एवढा वेळ माझ्या सोबतच तर होते, सिद्धेश म्हणाला. अरे लेका, येडा झालास की काय? आबांची तब्येत बरी नाही म्हणून ते घरीच आहेत ना. केव्हा झोपी गेलेत, मी घरूनच आलो ना आत्ता, मंगेश म्हणाला. मंगेशचं बोलणं ऐकून सिद्धेश गोंधळला. हे कसं शक्य आहे? काका तर केव्हापासून माझ्या सोबतच होते. सिद्धेशच्या डोक्यात विचार चमकून गेला. अरे कसला विचार करतोयस? जा बाबा, घरी जा, तुझी तब्येत बरी नाही असं वाटतंय. झोपेत चालत होतास की काय? मंगेश म्हणाला. मंगेश सिद्धेशचा हात पकडून शेताच्या दिशेने चालू लागला. मंगेश अजूनही बडबडत होता, पण सिद्धेशचं त्याच्या बोलण्याकडे मुळीच लक्ष नव्हतं. त्याला कळत नव्हतं की आत्ता जे काही घडलं तो खरंच भास होता की ते सत्य होतं. तेवढ्यात त्याच्या कानावर एक आवाज पडला. कंदील दिव्यामुळे वाचलास. मंग्या, तुला आत्ता काही ऐकू आलं का? सिद्धेश म्हणाला. नाही, मला कसलाच कोणाचाच आवाज आला नाही. अरे लेका, तुला झोप लईच आलेली दिसते, तू घरी जा आणि जाऊन झोप, मंगेश म्हणाला. सिद्धेश आणि मंगेश दोघं शेतात पोचले. मी थांबतो इथं, तू घरी जा, मंगेश म्हणाला. मंगेशचा निरोप घेऊन सिद्धेश घरी जायला निघाला. आत्ताच घडलेल्या घटनेचा आणि त्या आवाजाचा विचार करून तो थरथरत होता. तो कसा तरी घरी पोचला. घरी जाऊन गुपचूप आपल्या बिछाण्यावर पडून तो झोपण्याचा प्रयत्न करू लागला. सकाळी त्याने ही गोष्ट आपल्या घरच्यांना आणि काकांच्या घरच्यांना सांगितली. कोणीही त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवत नव्हतं, कारण मंगेश आणि काका नेहमी शेतावर असायचे. मग त्यांना कधी असं जाणवलं नाही ते कसं?
बहुतेक सिद्धेशने त्या रात्री स्वप्न पाहिलं असावं किंवा हा त्याचाच भास असावा असे म्हणून सर्वांनी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. पण घडलेल्या घटनेने सिद्धेश प्रचंड घाबरला होता. तो एका वरांढ्यात बसून विचार करत होता. तेवढ्यात त्याची आई त्याच्या जवळ आली. सिद्धेशच्या डोक्यावरून हात फिरवत आई म्हणाली, तुझ्यावर कोणाचा विश्वास असो किंवा नसो, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. सिद्धेश आईच्या कुशीत शिरला. बाळा, तू माझ्याशी खोटं बोलू शकणार नाहीस, पण जर खरंच तुझ्यासोबत ही घटना घडली असेल तर खरंच तू नशीबवान आहेस म्हणून वाचलास. काळ आला होता पण वेळ आली नव्हती म्हणूनच तू वाचलास. रात्रीच्या वेळी काही काळ्या शक्ती फिरत असतात. काहींची हद्द ठरलेली असते, ते हद्दीच्या बाहेर येऊ शकत नाहीत. पण काही शक्तींची हद्द ठरलेली असून सुद्धा त्या हद्दीच्या बाहेरही फिरत असतात. पण सावजाला मारण्यासाठी त्यांना सावजाला त्यांच्या हद्दीत नेऊन मगच मारता येतं. ते हद्दीच्या बाहेर कुणालाही मारू शकत नाहीत. त्यांच्याही काही मर्यादा असतात. रात्रीच्या वेळी अशा शक्ती कमजोर मन, कमजोर शरीर असणाऱ्या व्यक्तीच्या शोधात असतात आणि असा व्यक्ती जर सापडला तर ते त्याला घ्यायला येतात. पण तू नशीबवान आहेस पोरा, माझा महादेव पावला मला, असे म्हणत आईने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. आईच्या समजवण्याने सिद्धेशची भीती आणि संभ्रमित अवस्था कमी झाली. तो शांत झाला. पण त्याला आईच्या बोलण्यावरून कालची घटना डोळ्यांसमोर आली. काकांच्या रूपात आलेली ती काळी शक्ती जी कोणी होती तिचं बोलणं सिद्धेशला आठवलं. पोरा, रात्री असं एकटं थांबू नये, तुला कुणी घ्यायला आलं म्हणजे. मित्रांनो, ही लघुकथा तुम्हाला कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूयात अशाच एका भयकथेसोबत. धन्यवाद. सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी.